श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 150। रामदेव व त्यांच्या शिष्यांची भेट। सर्वज्ञांनी उपाध्यांना सांगितले, तुम्ही आता जा, ते तुमची वाट पाहत असतील। सर्वज्ञांनी त्याला श्रीमुखीचे उचिष्ट पान दिले, श्रीकंठीची माळ दिली। मग सर्वज्ञांनी बाहेर बसण्यासाठी आसन टाकायला सांगितले। उपाध्याने आपल्या जवळील चादर सर्वज्ञांच्या श्रीचरणाखाली टाकली। बाईसा बैठक करीत होती तेव्हा सर्वज्ञांनी उपाध्यांना म्हटले, बटिका चादर मळकट होईल। त्याने म्हटले, जीजी माझी चादर प्रसादाचीच होईल। उपाध्यास उशीर लागला म्हणून दादोसांना तिकडे राग येऊ लागला आणि म्हटले, चला आपणच जाऊया। असे म्हणून पूजा द्रव्ये घेतली आणि निघाले। तेवढ्यात उपाध्ये येताना दिसले। रस्त्यात भेट झाली। उपाध्याला उशीर झाला हे दादोसाला काही आवडले नाही। मग दादोसाने जेथून सर्वज्ञांना पाहिले तेथून साष्टांग दंडवत घालत आले। सर्वज्ञ बैठकीवर उभे राहिले आणि ज्याला भेट द्यायची त्याला भेट दिली आणि सर्वांची विचारपूस केली। बाईसाला म्हटले, बाई तुमच्याजवळ काही पाणी भात आहे का? बाईसाने म्हटले, हो बाबा आहे। सर्वज्ञांनी दादोसाला विचारले, महात्मे हो, आपण सर्वांमध्ये भोजन करणार की स्वतंत्र? दादोसांनी उत्तर दिले, स्वतंत्र। सर्वज्ञांनी सांगितले, आता आम्ही म्हणतो तसे सहभोजन करा, मग तुमचे स्वतंत्र भोजन हे नंतर आहेच की। सर्वज्ञांनी चांगदेव भटाकरवी पाण्याची घागर भरून आणविली। पायऱ्यांच्या बाजूच्या सोंडीचा भाग धुवविला, तेथे पाणी भात वाढला। सर्वज्ञांनी थोडासा घेतला व सर्व प्रसाद म्हणून ठेवला। मग ते जेवले। सर्वांनी सर्वज्ञांचा उचिष्ट तांबूळ प्रसाद घेतला। सर्वज्ञांना पूजावसर केला। मग सर्वांना मुक्कामाच्या ठिकाणी पाठवले। संध्याकाळच्या पूजेच्या वेळी परत सर्वच आले। पूजावसर झाला। तो पूजेचा सोहळा सर्वांनी पाहिला। सर्वज्ञांच्या श्रीचरणा लागले। नंतर सर्वच मुक्कामाच्या ठिकाणी गेले। उपाध्ये राहिले। बाईसाने म्हटले, पोरा तुझे सर्व जण मुक्कामाच्या ठिकाणी गेले, तू का जात नाहीस? त्याने सांगितले, जाईन बाई नंतर। मग सर्वज्ञांनी सांगितले, असू द्या बाई, चांगदेवांसोबत राहील। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।